धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, सगळ्या मलंग गडावर आलेल्या मलंग भक्तांचं मी मनापासून स्वागत करतो। दरवर्षीप्रमाणे ही यात्रा आज उत्साहामध्ये आपण सुरू ठेवलेली आहे। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली ही मलंग यात्रा चलो मलंगड म्हणून आपण गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी येतो आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेले सगळे आंदोलन, उपक्रम, कार्यक्रम आजही जसेच्या तसे सुरू आहे। कारण शेवटी आज आपण बाळासाहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेले आपले शिवसैनिक आहेत। खरं म्हणजे दिघे साहेबांच्या शिकवणीमुळे आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने या राज्यात देखील आपलं शिवशाहीचं सरकार आलं आणि गेले 2.5 वर्ष आपण त्या सरकारचा कारभार देखील पाहिला। मुख्यमंत्री म्हणून मला समाधान आणि आनंदही आहे की गेल्या 2.5 वर्षात रखडलेली कामं पूर्ण झाली। एकीकडे प्रकल्प मार्गी लागले, दुसरीकडे लोककल्याणकारी योजना आपण सुरू केल्या। माझ्या लाडक्या बहिणी पण इकडे आहेत। लाडक्या बहिणी योजनेतल्या किती आहेत जरा हात वर करा। आणि एक काळजी करू नका, तुमचा लाडका भाऊ इथं आहे। लाडकी बहीण योजना कधीच बंद होऊ देणार नाही आणि अनेक योजना ज्या आपण केल्या, लाडका भाऊ योजना, लाडका शेतकरी योजना, लाडका युवा योजना, लाडका ज्येष्ठ, या सगळ्या योजना ज्या आपण केलेल्या आहेत या सर्व योजना अखंडपणे सुरू राहतील याची आपण सगळ्यांनी नोंद घ्या, काळजी करू नका। आणि त्याचबरोबर हे मलंग मुक्ती आपण ज्या आंदोलनाला यात्रेला येतो हे सर्व त्या आजच्या माघ पौर्णिमेच्या दिवशी आपले लोक सर्व हजारोंच्या संख्येने येतात आणि मलंगगडाचं मलंगनाथाचं दर्शन घेतात आणि म्हणून मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो, मनापासून आपलं स्वागत करतो। दरवर्षी न चुकता या ठिकाणी आपल्याला ही यात्रा सफल करायची असते आणि म्हणून कधीही इतके वर्ष झाले मी कुठेही असलो तरी सुद्धा एकदा पण ही मलंग यात्रा आपण चुकवली नाही। त्यामुळे प्रत्येक वर्षी आवर्जून आपण सगळेजण या गडावर येतो। हा मलंगगड आहे आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, आता फेनिक्युलर चालू होणार, कधी चालू होणार ती आता चालू झाली, त्यातून तुम्हाला जायचं बसून तर जाऊ शकता, यांना पण अलाउड गेले जाऊ शकता। आता देखील सगळे लोक त्याच्यात जाऊ शकतात। आज आपले लोक त्या फेनिक्युलरनी गेलेले आहेत, आपल्या ट्रॉलीने ते काय फेनिक्युलर हजारोंच्या संख्येने गडावर गेले। आता पहिलं कोण वयस्कर आहे, महिला आहे, त्यांना जाता येत नव्हतं, पण त्यांच्यासाठी आपण सोय केली कारण उशीर झाला असला तरी आता चालू झालेली आहे आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आता ज्यांना जाण्याची इच्छा आहे परंतु मलंगगड चढायचा कसा म्हणून काही लोक काय करायचे, दिघे साहेब होते, आनंद दिघे साहेब, तेव्हा इथं दिघे साहेब उभे राहायचे आणि कोण कोण चाललेत, ही तुकडी गेली, ती शाखा गेली, किसननगर शाखा गेली, वाघे शाखा गेली, कल्याण शाखा गेली आणि सगळ्या शाखांची इथं एंट्री व्हायची आणि काही लोक इथं पुढे जायचे, हा नाला पार करायचे आणि पुढच्या इथं वळून शेतामध्ये जायचे, तिकडे जाऊन जेवण करायचे। मी एकदा असंच गेलो, मी वरती जाऊन खाली आलो आणि दिघे साहेब मला रस्त्यात भेटले, म्हणाले एकनाथ जाऊन आला? बोले हो जाऊन आलो। अरे दिसत नाही जाऊन आला तू? मी बोले जाऊन आलो, बघा माझा अवतार काय तो। बोले नाही आता तू चल माझ्याबरोबर वापस। आणि साहेब बघायचे लोकांना, खाली पायावर लक्ष द्यायचे, म्हणजे खरंच गेलाय का, पण मी खरंच जाऊन आलो होतो। आणि दिघे साहेब म्हणाले परत चल। आता साहेब बोले परत चल तर कोण नाही म्हणणार, उलट आनंद आहे। परत बोलो डबल ऊर्जेने चढलो साहेबांच्या बरोबर आणि मलंगगड
वापस डबल दर्शन घेतल्यानंतर मग दुसऱ्या वर्षापासून मी अगोदर जायचं बंद केलं, दिघे साहेबांच्या बरोबर जाण्याचं चालू केलं. आणि मला आठवतंय खास डोली बाजा यायचा, मुंबईवरून पोरं यायचे, ठाण्याहून पोरं यायचे, कल्याण मधून पोरं यायचे आणि दिघे साहेबांच्या पुढं ते ढोल वाजवत, नाशिक ढोल वाजवत दिघे साहेब त्या ह्याच्यामध्ये त्यांच्या आपल्या जोश मध्ये साहेब न थकता न थांबता मलंगडावर जायचे. आपण सगळे त्यांच्याबरोबर असायचो. ती आठवण देखील आजही माझ्या मनामध्ये आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आता फेनिक्युलरची व्यवस्था झालेली आहे, सगळ्यांनी मलंगनाथाचं दर्शन घेणं गरजेचं आहे. हे आपला मलंग बाबा आहे, मलंगनाथ आहे, मलंग आपले नवनाथ स्वामींचे स्थान आहे, नवनाथाचं स्थान आहे, मलंगनाथाचं मच्छिंद्रनाथाचं स्थान आहे. आणि जसं आता दुर्गाडी किल्ल्याचं कोर्टातून निकाल मिळाला तसंच आपल्याला मलंगडासाठी देखील कोर्टाचा निकाल मिळेल. आणि या ठिकाणी देखील आपल्याला जी आपली तुमची सगळ्यांची भूमिका आहे, आपण न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवणारे लोक आहोत, कायदा सुव्यवस्था पाळणारे लोक आहोत आणि त्यामुळे आपण काळजी करू नका. आपण निश्चिंत राहा. या ठिकाणी जे आज सर्व भक्त आलेले त्यांचं मनापासून मी आज स्वागत करतो. मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, बाळासाहेबांच्या आशीर्वादाने, दिघे साहेबांच्या आशीर्वादाने, या मलंग मच्छिंद्रनाथाच्या आशीर्वादाने तुमचा एकनाथ शिंदे शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री या राज्याचा झाला. आणि जे काम 2.5 वर्षामध्ये केलं तुम्ही पाहिलेलं आहे. आणि म्हणून मी जेव्हा सीएम होतो तेव्हा लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन, म्हणजे सर्वसामान्य माणसाला समर्पित काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. सर्वसामान्य हा आपला केंद्रबिंदू आहे, ही शाखा आहे. अशा शाखांचं जाळं या संपूर्ण जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रामध्ये आज बाळासाहेबांनी तयार केलं, दिघे साहेबांनी तयार केलं. आणि या शाखांच्या माध्यमातून देखील आपण ही न्याय मंदिर आहे. आणि म्हणून आपल्या शिवसेनेवर एवढा प्रचंड लोक विश्वास ठेवत आहेत की आज हजारोंच्या संख्येने लोक शिवसेनेमध्ये सामील होत आहेत. तुम्ही बघता टीव्हीवर रोज सगळे प्रवेश होत आहेत, राज्यभरातून प्रवेश होत आहेत. आज आपण 2-2.5 वर्षात आपल्या शिवसेनेला बाळासाहेबांच्या, दिघे साहेबांच्या शिवसेनेने 80 जागा लढवल्या आणि 60 जागा जिंकल्या विधानसभेच्या. आणि समोरच्या लोकांनी जे आपल्याला शिव्या देतात, आरोप करतात, 97 जागा लढवल्या आणि फक्त 20 जागा जिंकल्या. यावरून लोकांनी शिक्कामोर्तब केलंय खरी शिवसेना कुणाची आणि बाळासाहेबांचे खरे वारसदार कोण आता सांगण्याची गरज आहे. आणि म्हणून त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला तुमच्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 2 लाख मतं जास्त पडली आणि विधानसभेच्या निवडणुकीत 15 लाख मतं जास्त पडली. हे काम आहे, हे तुमचं काम आहे. हे सगळे तुम्ही लोक जे आहेत हे आपापल्या विभागामध्ये काम करताय, गोरगरिबांना मदत करताय, सर्वसामान्यांना मदत करताय. म्हणून आपण घेतलेले महायुतीने निर्णय हे लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे, त्याचा लाभ लोकांना मिळवून द्यायचा आहे. एवढंच आपण काम केलं तर मला वाटतं येणारा भविष्यकाळ हा तुमचाच असेल. आणि म्हणून आपण आता अभियान सुरू केलंय, गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक. आणि म्हणून शिवसैनिकांची सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि तुमच्या भागात देखील तुम्ही कुठे मागे राहू नका. तुम्ही प्रत्येकाने त्याच्यामध्ये स्पर्धा झाली पाहिजे. मी किती सदस्य नोंदवतोय, शिवसैनिक, गाव तिथे घर, घर तिथे शिवसेना, ही आपली भूमिका आहे, हे आपलं अभियान आहे. आणि म्हणून आज मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. मी आता मला तिकडे हेलिकॉप्टरने जायचो त्यावेळी मला थोडं वाटायचं अरे आपले लोक चालत जातात आणि मी हेलिकॉप्टरने चाललोय, पण वेळा अभावी मला ते करायला लागायचं. पण आता तुमच्यासाठी खास हे फेनिक्युलर व्यवस्था केली आणि आज सगळ्यांना त्याच्याने जाण्याची संधी देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे आता चालत जाण्याचा काय त्रास तुम्हाला नाही आहे.
त्यामुळे ज्याला ज्याला वाटेल त्यांनी आपलं जाऊन दर्शन घ्या आणि ही आपली जी परंपरा आहे, दिघे साहेबांनी सुरू केलेली परंपरा आपल्याला कायम ठेवायची आहे. तुम्ही ती कायम ठेवताय, म्हणूनच लोक तुमच्या मागे आहेत, म्हणूनच लोक तुमच्या एकनाथ शिंदेच्या मागे आहेत, आणि म्हणून या महाराष्ट्राला समर्पित असं काम आपण करतोय. मी हेही सांगतो की पद येतात जातात, पुन्हा येतात, परंतु सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा सत्ता येते, पण एकदा नाव गेलं की पुन्हा येत नाही, हे बाळासाहेब सांगायचे. आणि म्हणून पद वर खाली होतात, कमी जास्त होतात, पण मला एवढंच समाधान आहे की सर्व पदांपेक्षा माझ्या या महाराष्ट्रातल्या करोडो लाडक्या बहिणींचा हा लाडका भाऊ ही ओळख मिळाली मला, ही सगळ्यात मोठं पद आहे. आणि त्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि एवढंच सांगतो, हा एकनाथ शिंदे साधा कार्यकर्ता आहे, परंतु साधा कार्यकर्ता आहे, पण मला कोणी हलक्यात घेता कामा नये. बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे मी, आनंद दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे. कधी कधी काय काय झालंय ते तुम्हाला सगळं माहित आहे. आणि म्हणून या एकनाथ शिंदेच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्राला समर्पित सेवा हा एकनाथ शिंदे देईल, एवढंच आपल्याला मी या ठिकाणी सांगतो. पुन्हा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.